सत्यमेव जयते. सत्य का महत्वाचं आहे? कारण त्याचा विजय होत असतो. आपल्यापैकी कोणाला पराजय हवा आहे, कोणाला अपयश हवं आहे, कोणालाच नको आहे. प्रत्येकाला यश हवे, प्रत्येकाला कुठेतरी यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे, कोणालाही पराजित नाही व्हायचं आहे. मग तुम्ही एवढं उघड उघड रहस्य असताना तुम्ही स्वतःला का गोंधळवता? आम्हाला सत्यच हवं नाही आहे, ही समस्या आहे. सत्य परेशान करता है, पराजित नहीं होता, फिर भी हम परेशानी से डरते. सत्य का त्रास देतं, परेशान का करतं, याचं साधं सरळ सोपं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर थोडंसं स्वतःवर वळा. आम्ही हळूहळू प्रकृतीपासून दूर चाललो, म्हणजे एक झूट आणि नकली दुनियामध्ये आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. आमचं जीवन असत्याकडे चाललेलं आहे. याचं सर्वात मोठं नुकसान जे आहे ते आम्ही कधीच तृप्त होणार नाही. आणि आमचं जे जीवन आहे हे एक ढोंग बनून जाईल की सत्य कुठे लपलेलं नाही आहे, आपण सत्यापासून लपतो. प्रत्येक ठिकाणी आपण सत्यापासून लपतोय. आम्हाला आमचं वाढलेलं वय सुद्धा दिसू द्यायचं नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य मार्गाने चालणं तर मनुष्याचा विजय आहे, मनुष्य जीवनाचा विजय आहे. आणि असत्याने जर चाललं तर तुमचं शरीर आणि मन याचा विजय. म्हणजे सत्य काय आहे ते शरीर मी नाही, दुसरं काय मनही मी नाही. नकली दुनिया आहे त्याला आम्ही असली दुनिया समजून जगतो, म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. जर तुम्हाला हे कळलं की सत्यमेव जयते माहिती आहे तर सत्य टोचायचं काही कारण नाही. सत्य टोचतं शरीराला, सत्य टोचतं मनाला, सत्य तुम्हाला टोचत नाही. पण तुम्ही शरीराला मी म्हटलेलं आहे. कोणाची सत्ता आहे या शरीरावर? या शरीरावर पंचमहाभूतांची सत्ता आहे. या पंचमहाभूतांनी ठरवलं तर ते फार रोगट शरीर सुद्धा 100 वर्षापर्यंत नेऊन घालतं. आणि या पंचमहाभूतांनी ठरवलं तर निरोगी माणसाला देखील 25 मध्ये घेऊन जाता. आणि पंचमहाभूतांच्या पलीकडे जी ऊर्जा आहे जिला आम्ही परमात्मा म्हणतो, ती परमात्मा शक्ती याच्या पाठीमागे मूळ आहे. हे सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे. मित्रहो, आपल्या देशाच्या अशोक स्तंभावरती जे वाक्य लिहिलं आहे ते आहे सत्यमेव जयते. सत्य का महत्वाचं आहे? कारण त्याचा विजय होत असतो. आपल्यापैकी कोणाला पराजय हवा आहे, कोणाला अपयश हवं आहे, कोणालाच नको आहे. प्रत्येकाला यश हवे, प्रत्येकाला कुठेतरी यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे, कोणालाही पराजित नाही व्हायचं आहे. मग तुम्ही एवढं उघड उघड रहस्य असताना तुम्ही स्वतःला का गोंधळवता? सत्यमेव जयते हे माहिती आहे, त्याची घोषणा उघड उघडपणे जाहीरपणे केलेली आहे. आणि अनुभवी लोक पण सांगतात की सत्य हेच विजयी होतं. मग आम्ही सत्याच्या बाजूने का चालत नाही, किंवा सत्याच्या मार्गावर आम्ही का चालत नाही, किंवा नवे नवे सत्य आम्हाला आवडत का नाही? कारण सत्य कडू असतं असं म्हणतात, कारण सत्य टोकदार असतं. का हे सत्य कडू का असतं, ते टोकदार का असतं, ह्याच्यावर आम्ही कधी चिंतन करणार आहे का? का आम्ही कायम त्याच्यापासून दूर पळणार आहे? आम्हाला सत्यच हवं नाही आहे, ही समस्या आहे. क्यों? क्योंकि सत्य परेशान करता है. हाँ, आगे एक वर्ड है और, सत्य परेशान करता है, पराजित नहीं होता, फिर भी हम परेशानी से डरते. आम्ही घाबरतो, आम्हाला परेशान नाही व्हायचे, त्रास होतो. त्रास नकोय आम्हाला. त्रास नकोय म्हणून तर आम्ही पेन किलर खातो. त्रास नकोय म्हणून तर आम्ही दारू पितो. त्रास नकोय म्हणून तर आम्ही मनोरंजन करतो, गप्पा मारतो. याच्या त्याच्याबद्दल गप्पा मारून मी चांगला सज्जन आहे अशी भ्रम तयार करून आम्ही जगतो. मग ज्यावेळेस एकटे होतो तेव्हा आम्हाला आमचं मन टोचतं, अरे तू किती लोकांचं कुटाळ करतो, किती दुसऱ्याबद्दल वाईट साईट बोलतो, किती तुला दुसऱ्यांचा राग येतो, खरंच तू आहेस तरी कसा, असा जो प्रश्न आपण स्वतःला विचारतो तेव्हा आपल्याला ते टोचायला लागतं. आणि मग पटकन आपण काहीतरी मोबाईल काढू, काहीतरी फोन करू, कोणाला तरी गप्पा मारू, किंवा न्यूज चॅनल चालू करू, किंवा याचं त्याचं आपण कुटाळा करू. कारण तो त्याच्या माझ्यापेक्षाही फार नालायक लोक आहेत तो, त्याच्यामुळे मी जरा बरा आहे सज्जन, मी कमी नालायक आहे, ही भावना आम्ही आमच्या मनामध्ये तयार करतो. मी फार चोर नाही मोठा, मी छोटा मोठा चोर आहे. व टाचणी चोरतो मी, काय पेन चोरतो, फार छोटी गोष्ट आहे. लोक किती मोठे मोठे चोऱ्या करतात. मी छोटा भ्रष्टाचार करतो, 10-20 हजाराचा, 50 हजाराचा. लोक बघा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करता. मी सज्जन माणूस आहे, मी फक्त चोरून बघतो स्त्रियांकडे. लोक तर अगदी बलात्कार करतात ना, त्यापेक्षा तर मी चांगला आहे ना. म्हणजे आम्ही स्वतःच्या बद्दल जे काही प्रतिमा तयार केलेलं आहे ह्या सगळ्या खोट्या आहे, हे आम्हाला माहिती आहे. सत्य काय आहे? सत्य हे आहे की मी आतून पूर्णपणे
गलिच्छ झालेलो आहे, लोभाने बरबटलेलो आहे. माझ्या मनामध्ये पैशाचा लोभ आहे असं म्हटलं जातं. चोर तो जो पकडला जातो, बाकीचे मात्र सज्जन राहतात. चोरी करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये आलीच नाही, असं कधी घडलंच नाही. पण आमच्यामध्ये ती हिंमत नव्हती किंवा संस्कारांचा दबाव होता म्हणून आम्ही नाही केली. सत्य काय आहे? चोरी करण्याची इच्छा आमच्या पण मनात आली होती. खोटं बोलण्याची अनेक वेळा आमच्या मनामध्ये इच्छा येते, आम्ही थांबतो, कधी कधी अर्ध खोटं बोलतो. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा पेपर लिहिताना आम्हाला पण कॉपी करावीशी वाटायची, पण हिंमत नसायची. जे कॉपी करायचे आम्ही त्यांच्याकडे असं आशाळभूत नजरेनं बघायचो. आम्हाला वाटायचं की एखादा अधिकारी यावा आणि सगळ्यांच्या कॉप्या पकडायला, कारण आमच्याकडे नाही आहे ना म्हणून. जेव्हा आमच्याकडे कॉपी असते तेव्हा कोणीच येऊ नये. साईबाबाला विनंती, साईबाबा एवढे वेळ सोड, पुन्हा नाही करणार. सत्य काय? आम्हाला कष्ट नको आहे, आम्हाला इमानदारी नको आहे, आम्हाला सत्यच नको आहे. का नको आहे सत्य? त्याचं कारण आम्ही शोधलं पाहिजे. सत्य का करू लागतं? सत्य का टोचतं? सत्य का त्रास देतं? परेशान का करतं? याचं साधं सरळ सोपं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर थोडंसं स्वतःवर वळा. आम्ही जसे नाही आहोत तसं आम्हाला दाखवायचं जगाला, म्हणून आम्ही असत्याचा रस्ता पकडतो. परत पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही जसे आहोत तसे आम्हाला पसंतच नाही आहे. पहिल्या गोष्ट दिसण्यापासून आहे आमची. आम्ही जेव्हा आरशापुढे उभा राहतो आमची तुलना आम्ही हिरो आणि हिरोईन बरोबर करतो. म्हणजे मला जरा नाक जरा विचित्रच दिलं आहे देवाने, थोडं अजून गोल असतं, असं आणखीन लांब असतं, शेंडा असतं. मग श्रीदेवीसारखी करा ना प्लास्टिक सर्जरी. तुम्हाला कोणी अडवलं आहे? अरे जरा इथं असे मस्त भारी भारी केस असते तर मग टक्कल नसतं तर किती भारी झालं असतं. आता काही सगळं आलं आहे ना कॉस्मेटिकमध्ये, लावा केस. मला कोणीतरी म्हटलं सर तुम्ही केस रोपण करा भारी दिसाल. म्हटलं किती फसवायचं स्वतःला. ते केसांना काय वरून सॉईल चार्जर होतायचं का? शरीराला गरज नाही आहे त्याची, तेवढी ऊर्जा नसेल त्या डोक्यामध्ये. त्या डोक्याला जास्त ऊर्जेची गरज आहे म्हणून तो केसांना नाही देत. नाही अडलं काय त्याच्यापासून? नाही सर मग थोडंसं वय दिसतं ना. आता तरुण पोरांना टकलं पडले, त्यांनी काय करावं? त्यांनी तर आत्महत्याच करावी मग, नाही तर काय मास्क घालून हिंडावा. मित्रांनो सत्य जे आहे आम्ही पचवलं पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे. आम्ही जसे आहोत. एखाद्याला स्वतःचा स्वभाव आवडत नाही मग तो मिसळत नाही कोणामध्ये. तो म्हणतो नाही मी मिसळलो का उघडा पडतो म्हणे मी. माझं अज्ञान उघडं पडतं, माझा तापट स्वभाव उघडा पडतो, माझा बावळटपणा उघडा पडतो. मित्रांनो आपण जसे आहोत तसे आपण कधी स्वीकारणार आहे स्वतःला? सत्य जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. आपण असं म्हणता सगळं ढोंग करता येतं, पैशाचं ढोंग करता येत नाही. लोक हल्ली ते पण करायला लागले. सोनं आणि बेंटेक्स काय? बेंटेक्स म्हणजे पैशाचं ढोंग आहे. मित्राची एखादी लक्झरी गाडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये डिझेल टाकून इम्प्रेस करायला जायचं मित्रांना मैत्रिणींना. हे काय? हे पैशाचं ढोंग आहे. हल्ली लांबून कळत नाही कुठला ओरिजिनल आणि कोणी डुप्लिकेट आहे. आता हे फुलं पा, लांबून कोणी पाहिलं तर म्हणाले काय ओरिजिनल आहे, पण हे काय? बरं ह्याची गंमत पहा, हे कधीच सुकत नाही, डबल आणायची गरज नाही. हे डुप्लिकेटची दुनिया किती भयंकर आहे पहा. मित्रांनो आम्ही हळूहळू प्रकृतीपासून दूर चाललो, म्हणजे एक झूट आणि नकली दुनियामध्ये आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. आज प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यावर मेकअप का करतोय? पहिले तर मुलीच करत होत्या, स्त्रिया करायच्या, तोपर्यंत ठीक होतं. आता तर पुरुषसुद्धा त्याच्यामध्ये मागे नाही आहे. तुम्ही बॉलिवूडमध्ये गेले, इकडे हॉलिवूडमध्ये गेले, त्यांना तर पर्याय नाही, कारण त्यांना तो धंदा आहे त्यांचा, तो मेकअप करणे. पण आजकाल मेकअप गावागावामध्ये पसरलं. लग्न समारंभामध्ये तर प्रत्येकाला कसा लुक पाहिजे? हिरोईनचा आणि हिरोचा लुक पाहिजे. साक्षात तिथले सेट इथे उभारले जातात आणि विधी चालला का फॅशन चालली हेच कळत नाही तिथे. मित्रांनो आमचं जीवन असत्याकडे चाललेलं आहे. याचं सर्वात मोठं नुकसान जे आहे ते आम्ही कधीच तृप्त होणार नाही आणि आमचं जे जीवन आहे हे एक ढोंग बनून जाईल आणि ते बनलं आहे. आजकाल दिखावा हे जीवन बनलेलं आहे. मी सुंदर असल्याचा दिखावा, मी हुशार असल्याचा दिखावा, मी पैसेवाला असल्याचा दिखावा, मी ताकदवर असल्याचा दिखावा, सिक्स पॅक आणि डोले शोले पाहिजे. आणि त्याला जर चांग म्हणलं शेतामध्ये काम करायला तर तो म्हणतो नाही अंग दुखत. म्हणजे तुझे शोले डोले शोले काय फोटो काढायला फक्त बोला ना. ते जे काही हिरो आहेत असे ते दाखवता बॉडी वगैरे फोटोशूटमध्ये इकडं तिकडं, त्यांना बोलवा जरा आवताला आपल्या गावाकडे नांगर धरायला. त्यांना मला अशी पलटी मारून नांगराला वर झटका मारून
पलटी नांगर मारी तो का तू ते कळून जाईल. फॅशन की दुनिया में गॅरंटी की अपेक्षा ना करे, अशा प्रकारचं जीवन आज आमचं झालं मित्रांनो. आमचे संबंध देखील दिखाऊ आहे, त्या संबंधामध्ये सच्चाई पण नाही आहे. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता की सत्य कुठे लपलेलं नाही आहे, आपण सत्यापासून लपतोय. प्रत्येक ठिकाणी आपण सत्यापासून लपतोय. आम्हाला आमचं वाढलेलं वय सुद्धा दिसू द्यायचं नाही आहे, आम्हाला आमचं वाढलेलं शरीर दिसू द्यायचं नाही. मी पाठीमागं पाहिले ती अशी पट्टी आलेली आहेत एकदम टाईट, ते वर घातले की पोट सापटून जातं. हे काय जमान आहे? आता आहे तर दिसू द्या ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ढोंग आलेलं आहे, नकलीपणा आलेला आहे. आम्हाला रोगांसोबत जगण्याची सवय लावली जाते, आम्हाला कृत्रिम जीवन जगण्यासाठी प्रवृत्त केलं जाते आणि सत्य जगण्यापासून परावृत्त केलं जातं. प्रत्येक ठिकाणी पहा, आजकाल परीक्षांमध्ये घोटाळा ही गोष्ट फार कॉमन होऊन गेली. अगदी मंत्रालय लेवलपर्यंत त्याला कायदा बनवण्याची वेळ आली, इथपर्यंत ती गोष्ट भयंकर झालेली. शिक्षकच पेपर फोडून टाकतात. फोडायचं तर सगळ्यांना फोडणार बाबा, 2-4 जणांना कशाला फोडितो? आहे की नाही? ओपन बुक टेस्ट घेऊन टाक, ते तरी एक वेळेस ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य मार्गाने चालणं तर मनुष्याचा विजय आहे, मनुष्य जीवनाचा विजय आहे. आणि असत्याने जर चाललं तर तुमचं शरीर आणि मन याचा विजय आहे. माणसं असत्य का वागता? कारण त्यांना शरीराला जपायचंय, त्यांना शरीराला सुंदर ठेवायचंय, शरीराला सुंदर दाखवायचंय, भले नाही ते सुंदर राहिलं तरी. साधू संत म्हणतात, जवळ हे शरीर मलमूत्राचा भांडार. हे शरीराला जर तुम्ही थोडीशी देखभाल जर नाही केली ना, दुसऱ्या दिवसापासून त्याचा वास यायला लागतो. काही जण कमी बोलता, त्यांचं तोंड जर उघडलं तर त्या भागामध्ये असला दुर्गंध येतो का विचारायची सोय नाही. कारण तोंडामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते सतत काम करत असतात, कार्बन डायऑक्साईड रिलीज करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे वायू तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं तयार होतात, त्याचं डिकम्पोजिशन होतं. त्याच्यामुळे वास्तव हे आहे की हे शरीर जे आहे ते शरीर अशुद्ध होणारच आहे. त्याला सतत तर शुद्ध ठेवलं तर ते शुद्ध राहतं. रात्रीचा जर कण अडकला दातामध्ये, सकाळपर्यंत तो सडून जातो. असं म्हणतात, तो जर कोंबडीला घातला तर कोंबडी मरून जाते, एवढं विष तयार होतं आमच्या तोंडामध्ये. म्हणजे सत्य काय आहे की शरीर मी नाही, दुसरं काय मनही मी नाही. मग ह्या दोनही मी नाही, मग मी जगतो कशा करता? कपडे शरीराला, जेवण शरीराला, सगळा शृंगार शरीराला, भोग शरीराला, कौतुक शरीराला, हे सगळं शरीराला करतो आम्ही आणि त्याच्यावर केंद्रित करतो. ह्याच्यासारखं दुसरं झूट नाही. आणि म्हणून ते शरीर तुम्ही कितीही सांभाळलं तरी ती दररोज काय होतंय? म्हातारं होतंय. आम्ही त्याची वाढदिवस घालतो. मला सांगा, तुमच्या आत्म्याचा वाढदिवस असू शकतो का? त्याची निर्मितीच नाही तर त्याचा तुम्ही वाढदिवस कसा घालणार? तुम्ही या फॅनचा वाढदिवस घालू शकता, पण त्याच्यामध्ये जो वीज प्रवाह आहे त्याचा वाढदिवस घालू शकता का? नाही. तुम्ही एखाद्या लाकडाचा वाढदिवस घालू शकता, पण त्या लाकडामध्ये जी अग्निरूपाने ऊर्जा आहे तिचा वाढदिवस घालू शकता का? सांगण्याचं तात्पर्य आहे की जो जीव आहे त्याचा वाढदिवस नाही होऊ शकत, पण त्याचं जे बाहेर जे शरीर आहे त्याचा वाढदिवस होतो. त्याचंच सगळं होतं, जे काय होतं ते त्याचंच होतं. मग आम्ही त्याच्याशी संबंध जोडतो. मी आहे, हा मी आहे. फोटो जपून ठेवतो, सेल्फी. हे की नाही? आज बघा मी कसा दिसतो, दुसऱ्याला पाठवतो लगेच. झोपेतून उठल्याचा फोटो काढून कोणी पाठवतो का? कधी पाठवा ना तो पण. मग ते हिरो हिरोईन्स कसे पाठवता? झोपेतून उठल्या फोटो ते कसे दिसतात? झोपेतून उठल्या पाहिले ना तुम्ही? तुम्ही का नाही दिसत असे? कारण त्यांना मेकअप करून झोपवलेलं असतं 1 मिनिटापूर्वी. हे तुम्हाला कधी कळणार आहे लक्षामध्ये? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जे नकली दुनिया आहे त्याला आम्ही असली दुनिया समजून जगतो, म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. जर तुम्हाला हे कळलं की सत्यमेव जयते माहिती आहे तर सत्य टोचायचं काही कारण नाही. सत्य टोचतं शरीराला, सत्य टोचतं मनाला, सत्य तुम्हाला टोचत नाही. पण तुम्ही शरीराला मी म्हटलेलं आहे, त्याच्यासाठी गोळा केलेला सगळा साजो सामान त्याच्या नावावर. मला सांगा, नाव कोणाला आहे? शरीराला आहे. तुम्हाला जे नाव द्यायला ते कोणाला नाव आहे? शरीराला. का बरं? जोपर्यंत ते जिवंत आहे त्या शरीराला त्या नाव आहे. एकदा ते मेलं की त्याचं नाव संपलं. मग तुम्ही त्या नावावर किती पण प्रॉपर्टी जमा केली,
किती पण गाड्या, बंगले, जमीन काय पण उभं केलं तर शेवटी ते शरीर गेलं की नाव पण गेलं, त्याला वारसदार लागला जातो. ओके. मग सत्य काय? सत्य हे चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोणाच्या सत्तेवर, कोणाची सत्ता आहे या शरीरावर? या शरीरावर पंचमहाभूतांची सत्ता आहे. या पंचमहाभूतांनी ठरवलं तर ते फार रोगट शरीर सुद्धा 100 वर्षापर्यंत नेऊन घालतात. आणि या पंचमहाभूतांनी ठरवलं तर निरोगी माणसाला देखील 25 मध्ये घेऊन जाता. आणि पंचमहाभूतांच्या पलीकडे जी ऊर्जा आहे, जिला आम्ही परमात्मा म्हणतो, ती परमात्मा शक्ती याच्या पाठीमागे मूळ आहे. हे सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे. बरोबर आहे. आणि आम्ही हे सत्य आम्ही स्वीकारत नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यापासून नेहमी लांब पळत असतो. बघा, कुठेही जर असं, आता ठीक आहे तुम्हाला पर्याय नाही म्हणून, पण असं प्रवचन जर ऐकायला भेटलं तरुण पोरं लगेच बंद करतात व्हिडिओ. बंद का? नाही रे, चटका बसतो, टोचत, तडफड होते, तडफड. जसं माशाला पाण्याच्या बाहेर काढल्यावर त्याची तडफड होते ना, तशी या असत्याच्या वातावरणातून सत्याच्या वातावरणामध्ये जर घातलं ना तरुणांना, त्यांची तडफड होते. कारण त्यांना हे आत्मा बित्मा वगैरे, हे परमात्मा, हे ईश्वर, ही ऊर्जा, हे काय फालतूगिरी सगळी. कारण ते अखंडपणे असत्यामध्ये बुडालेले असतात. ते त्यांच्या शरीरामधील हार्मोन्सचे बळी झालेले असतात. जेव्हा त्यांच्या हार्मोन्सचा पॉवर उतरतो मग त्याला थोडंसं स्पष्ट दिसायला लागतं. तोपर्यंत तो जी भिंतीवर जी पाल असते ना, तिची शेपटी जर तुटली, ती किती डान्स करते पाहिले की तुम्ही कधी? तुमची नजर ठरणार नाही एवढी फास्ट डान्स करते. वास्तविक पाहता ते काय, त्या पालीने शिकाऱ्याला फसवण्यासाठी केलेलं नाटक आहे, त्याचं डायव्हर्जन करण्यासाठी. आणि असंच डायव्हर्जन आपलं मन आणि शरीर आपल्या आयुष्यामध्ये आपलं करत असतं. मूळतः पाल वेगळीकडे आहे, पाल वेगळीकडे पळून गेली केव्हा, आपलं लक्ष सगळं शेपटीवर आहे जी वळवळ करते. आपलं मन आणि शरीर सतत चंचलपणा करत असतं. ते सत्य नाही आहे. सत्य त्याच्यामधले आत्मा आहे, त्याच्यामधलं जीव आहे, प्राण आहे, जो चिरंजीव आहे. त्याची जर काही काळजीच करायची नाही आहे. तर म्हणून साधू संत जर पाहिले तुम्ही कधी, तर त्यांच्या दाढ्या वाढलेल्या असतात, त्याचे केस वाढलेले असतात. ते काय घाणेरडे राहत नाही, परंतु जे निसर्गाने दिलंय ते त्यांना मान्य असतं, सत्याबरोबर जगत असतात. भगवान रजनीश ओशो म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांचा एक सुंदर त्यांच्या जीवनातला, कॉलेजला असताना फार वादग्रस्त व्यक्तिमत्व, कोणाशी पण वाद घालणार. बरं, वाद असे घालणार की समोरचा त्याला शरणच येणार, दुसरा पर्यायच नाही. एकदा युनिव्हर्सिटीमध्ये जे त्याचे मेन प्राध्यापक असतात, चान्सलर त्याला म्हणतात, ते चान्सलरकडे हे गेले, त्यांचे चुलते त्यांना घेऊन गेले. का गेले? तर यांना काय मिळणार होती? स्कॉलरशिप मिळणार होती. मग स्कॉलरशिप मिळाली असती तर यांना आणखीन पुढे खर्च भागण्यासाठी मदत झाली असती. मग चुलत्याने अगोदर सांगून ठेवलं त्याला, हे बघ, तिथे गेल्यावर त्या चान्सलरवर वाद घालू नको, त्यांनी काही जरी बोललं तर बोलू नको. रजनीश म्हणे, ते जर काही ॲडव्हान्स बोलले तर मला कंट्रोल नाही करू शकणार. मग त्याला स्कॉलरशिपचं मला काही घेणं नाही म्हणे, आताच जायचं बंद कर, नको जायला. नाही, जायला जाऊ आपण, जायला काय अडचण. असं तसं करते गेले. तिथं गेल्या गेल्या त्या चान्सलर बरोबर बसल्या बसल्या चान्सलरने त्याच्याकडे पाहिलं. म्हणे, काय रे, एवढ्या तरुण वयामध्ये साधूंसारखी दाढी कशाला वाढवली? त्या चुलत्याने लगेच त्याला चिमटा काढला. अरे, बोलू नको. तो म्हणे, नाही, आता मी थांबू शकत नाही, जे मी केलेलंच नाही आहे ते मी केलंय असं कसं म्हणता म्हणे. आणि चान्सलर आहे. तो म्हणे, काय अरे, तुझी दाढी वाढलेली आहे, काय खोटं आहे का? अरे, काय बोलता म्हणे तुम्ही. मग त्याने उभं राहिला. म्हणे, तुम्हाला एक विचारत चालेल का? तुम्ही रागवणार नसाल असं मला वचन द्या, मी तुम्हाला विचारतो. तो म्हणे, हो ठीक आहे, विचारा. म्हणे, मला खरं सांगा, दाढी मी वाढवली का तुम्ही कापली? हे सांगा खरं पहिलं मला. दाढी कापली कोणी? याच्यामधलं सत्य काय? दाढी आपोआप आली आणि ती आपोआप वाढते, निसर्गाने दिली आहे म्हणून वाढते. तसं नख वाढते, दाढी वाढते, वाढते. तुम्ही ती कापून टाकली म्हणजे निसर्गाच्या विरोधात कोण काम करतंय? तुम्ही काम करताय. आणि तुम्ही मला विचारताय दाढी कशी वाढवली? उलट मी तुम्हाला विचारायला पाहिजे, दाढी कापली कशी? चान्सलरच्या वरती तर तारी चमकायला लागली. बात्यामध्ये तर दम आहे, मला याचं उत्तर द्या असं म्हणतात. पुढे हे त्यांच्या घरी जायचे. कोण? ओशो.
आणि त्यांच्या घरी जायचे आणि विचारायचे सापडलं का उत्तर. नंतर नंतर असं म्हणतात ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. असं आहे. सत्य परेशान करणं आहे. करेगा. मित्रांनो, सत्य कुठंच लपलेलं नाही आहे. जसं आता हे यांनी सांगितलं की आपण सांगतो एससीटी वैदिक सांगतो, वैदिक काळ आम्हाला सांगतो रोग नाहीच या जगामध्ये. रोग नाही आहे, किडी रोग असं काही नाही आहे. स्वार्थी लोकांनी त्यांना नाव दिलं किडी आणि रोग. खरं तर ते या प्रकृतीचे घटक आहे. आम्ही तण म्हणतो, तण सुद्धा नाही आहे, पण ते आमच्या कामाचं नाही ना म्हणून तण. कुत्र जर आम्ही पाळलेलं असेल तर बॉबी, आणि रस्त्यावरचं असलं तर हे काट दे दणका, याला बिस्किट, त्याला शिवाय भाकर सुद्धा नाही. कारण आमची सत्य आम्ही तयार केलेले, ते सत्यबित्य काही नाही आहे लक्षामध्ये. आमच्या सत्याची व्याख्या आम्ही तयार केली, ती एकदम तकलादू आहे, बालिश आहे. आणि म्हणून वाकई सत्य काय आहे, जर तुम्हाला टोचत नसेल तर ते सत्यच नाही आहे असं समजून घ्या. आणि टोचतंय म्हणजे तुमचं मन आणि शरीर जास्त तीव्र आहे लक्षामध्ये. सत्य हे मनाला आणि शरीराला टोचतं, अंतःकरणाला नाही. आणि म्हणून आजपर्यंत आम्ही सत्यापासून पाठ लपवत आलो, त्याच्याकडे पाठ फिरून चालत राहिलो आणि शोधतो सत्य कुठे. तुमचा मित्र तुमच्या मागे उभा आहे आणि तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवायची आणि पुढे चालायचं. अरे मित्रा कुठे आहेस तू, अरे मित्रा कुठे आहेस, तुझ्या मागे उभा आहे तूच तर आता पाठ फिरवलीस. नाही मला फक्त दाखवायचं आहे तो कुठे, असं मी त्याची काळजी करतो. दाखवायचं आहे मला, प्रत्यक्ष त्याला भेटायचं नाही, कारण फार ती पनवती आहे. म्हणजे अशा प्रकारचं आमचं वर्तन आहे. आम्हाला सत्य नकोच आहे. का नाही आहे, कारण आम्ही शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर एवढं घट्ट बांधलं गेलेलं आहे की आम्हाला त्याचा त्रास होतो. आम्हाला सुडोल शरीर पाहिजे, पण आम्हाला एक्सरसाइज नको, काम नको. आम्हाला आरोग्य पाहिजे, पण आम्ही सकाळी उठणार नाही. आरोग्यदायी सवय आम्ही स्वतःला लावून घेणार नाही. आरोग्य आम्हाला कसं पाहिजे, एक गोळी खायला द्या आणि आरोग्य भेटलं पाहिजे. आजपर्यंत आंघोळीची गोळी तयार झाली नाही, हे दुर्दैव म्हणायचं. मग ती पण तिथं फार मागणी असते. ज्यांना अनुभव आहे ते बिचारे गालातल्या गालात असताय, पर्याय नाही हो, वास येतो म्हणून करावं लागतो, नाहीतर ती पण नसती केली. या जगामध्ये दुर्गंधी आहे, घाण आहे, त्रास आहे, वेदना आहे, म्हणून लोक सत्य मार्गावर आहे, नाही तर ते पण नसते. भिकाऱ्याने कधी आंघोळ केली ऐकली तुम्ही? म्हणून तर भिकारी कळतं तुम्हाला, कारण तो सत्य मार्गावर चालत नाही. त्याने शरीराला एकदम मजबूत कवळी मारलेली असते. शरीराच्या पुढे त्याचं जीवनच नाही, त्याचं मन सुद्धा जिवंत नसतं. तुम्हाला वाटतं का भिकाऱ्याचं मन असेल? नाही, त्याचं मन नसतं, फक्त शरीरच असतं. आम्ही जरा बुद्धिमान आहोत, नोकऱ्या करतो, बिझनेस करतो, काहीतरी शेती करतो, काहीतरी व्यवसाय करतो, आमच्याकडं बुद्धी तीव्र आहे, शरीर बी आहे, बुद्धी बी आहे, मग आम्ही जरा थोडे सभ्य वाटतो. तसे आमच्यामध्ये पण भिकारी आहेच. मांग, अपेक्षा, हे काय भिकार पण नाही. मग काय, जे मिळालंय तरी पण अपेक्षा अजून पाहिजे. अरे हे दिल मांगे, कुठे एखाद्या कंपनीने ऑफर दिली का चालले तिकडे. आम्ही पण त्यातलेच होतो ना. एकदा त्या सगळ्यात महागड्या हॉटेलमध्ये ऑफर आली कपड्यांची, बाय 1 गेट 2 फ्री, एकावर 2 फ्री. एवढं मोठं महागडं हॉटेल, नाशिकमधलं सर्वात महागडं हॉटेल, आणि त्याच्यामध्ये अशी ऑफर म्हटल्यावर माणसं जाणारच ना. विशेष करून ज्यांच्या ब्रँडेड गाड्या आहेत ते जाणार लवकर. बाकीची डेअरिंग नाही करणार त्या हॉटेलमध्ये घुसायची. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो, मला वाटतं बरेच जण होते याच्यामधले, तिथले कपडे पाहिले आणि मला मन आठवली, नाव मोठे. आणि वाढदिवसाला आपण जेव्हा जेवण करायला गेलो एका 5 स्टार हॉटेलमध्ये, 1450 रुपयाची प्लेट होती आणि 150 रुपयाची पण किंमत नव्हती. नंतर समजलं की तिथे नॉनव्हेज खूप ब्रँडेड मिळतं, व्हेजचं काही तपास नाही. मित्रांनो, दुर्दैव असं आहे, सत्य तुम्हाला शोधावं लागेल. आम्ही असत्य नाही आहे म्हणून आम्हाला असत्याचीच ओळख होते, तेच मोठं वाटतं. जसे आम्ही असतो ना तसं आम्हाला जग दिसतं, म्हणून आम्ही सत्य होणं गरजेचं आहे, सत्य मार्गावर चालणं गरजेचं आहे. सत्य गोष्टी आम्हाला आवडल्या पाहिजे. जेव्हा आम्हाला सत्य आवडायला लागतं तेव्हा आम्ही प्रामाणिक बनतो आपोआप, तेव्हा आम्ही निरोगी बनतो, तेव्हा आम्ही स्वस्थ बनतो, आनंदी बनतो. आणि जोपर्यंत तुमच्याकडं असत्य आहे ना,
तोपर्यंत तुमच्याकडे सुख असेल कदाचित, आनंद कधीच असू शकत नाही. असत्याकडे कधीही आनंद कधीच नसतो. असत्याचा कधीच विजय होत नसतो. असं म्हणतात, सत्य घरामध्ये बसलं असतं नागडं आणि त्याचे कपडे घालून खोटं साऱ्या गावामध्ये उंदळत असतं. आणि तशीच आज अवस्था आहे. ज्याला तुम्ही पाहिलं ते असत्य होतं, फक्त कपडे मात्र सत्याचे त्यांनी घातलेले होते. त्याला वरून जे अवसान होतं ते मात्र कशाच होतं? सत्याचं होतं. आतमध्ये मात्र असत्यच पळत होतं. आज आम्हाला तशाच प्रकारची परिस्थितीला तोंड द्यावं लागते. बाहेरचा समाजाचा विषय सोडावं, आम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये सत्य आहोत का? तर याचं उत्तर आहे नाही. आम्ही कधी कधी सत्य असतो आणि बऱ्याच वेळा आम्ही असत्यच असतो. बरोबर आहे. आम्ही आहे तसं जर जगायला शिकलोत, आहे तसंच आम्ही जर स्वीकारायला शिकलोत आणि आम्ही खरंच आणि शरीराची आणि मनाची जर आम्ही थोडंसं अंतर ठेवायला जर शिकलोत तर आम्हाला खरोखर सत्याची वाट दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि सत्य हे प्रकाशासारखं तेजस्वी असतं. त्यांनी डोळे दिपतात माणसांचे. त्याला कायम अंधारात राहायची सवय ना, त्याला प्रकाश दिसला का डोळे त्याचे असे होतात. सत्याची तर ओळख करून द्या. परम सत्य तर फार लांब आहे. सत्य ह्या संसारामध्ये ज्या गोष्टी आहे, जे वास्तव आहे ते, बरोबर आहे लक्षामध्ये. सत्य हे आहे की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. आपण मनुष्यासारखं जगलं पाहिजे, प्रेमाने जगलं पाहिजे, एकमेकासोबत माणुसकी दाखवली पाहिजे, सर्वांना सोबत घेऊन जगलं पाहिजे, एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे, दुसऱ्याच्या आनंदासाठी, त्याच्या सुखासाठी त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि माणूस म्हणून जरी आम्ही जगू शकलो तर हे सत्य आहे. आणि परम सत्य काय? शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊ शकणं हे परम सत्य आहे. परम सत्यापर्यंत तुम्ही जर पोहोचला तर तुम्हाला परमानंद मिळेल. किमान सत्यापर्यंत पोहोचला तर तुम्हाला आनंद तरी मिळेल. का पाठ फिरवता? सत्य परेशान करेल, तुम्हाला टोचेल, कडू लागेल, पण तुम्हाला आरोग्य देईल, आनंद देईल. आणि असत्य तुम्हाला खूप गोड वाटतं, परंतु नंतरच्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण विध्वंस निर्माण करतं. विषण्णता, दुःख, वेदना, यातना, चिंता, निराशा, दहशत, अशा पद्धतीने तुमचं जीवन गुंफलं जातं असत्यामुळे. आणि म्हणून आजच सत्याची मार्ग पकडा. बघा, मला सांगा, तुम्हाला जर परेशानी असेल, कोणाकडून तरी परेशानी आहे, तर तुमच्यापैकी किती जण आहे जे थेट त्याला जाऊन सांगतात, सर तुमच्यामुळे मला ही अडचण आहे, तुमचं हे मला आवडत नाही. असं किती जण आहे ते धाडस करून त्याला जाऊन सांगता? माझ्या माहितीनुसार 99.9% लोक दुसऱ्या कोणाला तरी सांगतात, ते त्यांनी असं केलं रे, त्यांनी असं नव्हतं करायला लागतं रे. म्हणजे आग लागली सोमेश्वरी आणि बंब घेऊन कुठं जातो? रामेश्वरी. कशी काय ती आग विजायची? ती पेटल ना आणखीन. हां, कळते का तुम्हाला? तुम्हाला जी समस्या आहे ना, तुम्ही त्या समस्या ज्याच्यामुळे निर्माण झाली तिथे जा आणि तिथं मांडा. आपण काय करतो? तिथं सोडून सगळीकडे मांडतो. आपली इच्छा काय राहते की सगळ्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे आणि आपण पप्पूच राहिलो पाहिजे. हां, आम्हाला काय दुसऱ्याचे चेहरा वापरायची सवय लागली, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. हा नेबळटपणा थांबला पाहिजे. पण असत्य कधी डेअरिंग करू शकत नाही. तुम्हाला ती कहाणी माहिती आहे? एकदा एक लांडगा गावामध्ये गेला आणि एका रंगाच्या डब्यामध्ये पडला. रंगाच्या त्या टाकीत पडला, पूर्ण रंगला आणि परत जंगलाकडे गेला. सगळे प्राणी त्याला घाबरायला लागले. नवीन प्राणी आला आणि याला राजा बनवलं. त्यांनी सगळ्यांनी घाबरायला लागले याला सगळे. हा बी सिंहाला, वाघाला असा ऑर्डर सोडायचा, तळारी जा आम्हाला शिकार करून आणा. ते आणायची बिचारी. पावसाळा आला आणि एक दिवस जोरदार पाऊस आला. भाषण टोकीत होता तेव्हा. जोरदार पाऊस आला, अख्खा रंग धुवून गेलं. आतला लांडगा, लबाड लांडगा उघडा पडला. पुढे काय झालं असेल मला सांगायची काही गरज नाही तुम्हाला. किती तुकडे केले असेल त्याचे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, असत्याचं जे आयुष्य असतं ते फार नसतं. हां, ते त्यावेळेस खूप उच्छाद मारतं. तसं आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट चुकीच्या मार्गाने, खोट्या मार्गाने, असत्य मार्गाने मिळाली असेल किंवा मिळत असेल किंवा तुम्ही दाखवत असाल तर ती गोष्ट जास्त वेळेस टिकणार नाही आहे. शेवटी सत्यच बाहेर येणार आहे. मग सत्य जर बाहेरच येणार आहे तर मग सत्याच्या मार्गाने का चालू नाही? हां, आज परेशानी आहे, होऊ दे ना. परेशानी झाल्याने काय फरक पडतो? पण विजय आपला आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी
किमान आजपासून तरी सत्याकडे पाठ फिरवायचं बंद केलं पाहिजे आणि सत्यासोबत चाललं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक विचार असो, कृती असो, आपलं वागणं आचरण असो, आपलं संवाद असो, आपली नाती असोत, तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट तुम्ही सत्याने चला, सत्याने ती घडवा. तर तुम्हाला काही लक्षात ठेवावं लागत नाही. असं म्हणतात जर तुम्ही सत्य बोललात तर प्रचंड त्रास होतो, पण तो एकदाच होतो. पण तुम्ही एक खोटं जर बोललात त्यासाठी तुम्हाला 100 खोटे बोलावं लागतं. ते 100ची तयारी का करता? बरोबर आहे. खरं बोला, खरं बोला आणि पुढे चला. काही लक्षात ठेवायची गरज नाही. लक्षामध्ये एवढं साधं आणि सरळ जीवन आहे. आणि भोळी माणसं सत्य असतात नेहमी असं म्हणतात. ती याचमुळे त्यांच्याकडे तेवढी चतुराई आणि तेवढी, त्याला आपण कसं म्हणतो की कारस्थानी स्वभाव त्यांच्याकडे नसतो. बरोबर आहे. आणि तो का असायला हवा? जर तुमच्याकडे चमचा आहे आणि सरळ चमचा टाकून जर तुमचं तूप निघत असेल, तुम्हाला वाकडं बोट करायची गरजच काय? हां, पण आपल्याला शिकून ठेवलेलं आहे वाकडं बोट केल्याशिवाय तूप निघत नाही. हां, आम्ही ज्या धारणा करून ठेवल्या त्या धारणांमधून बाहेर आलं पाहिजे आणि या असत्याच्या चतुराईमधून बाहेर आलं पाहिजे. साधं गोळं बना आणि या आयुष्याचा सुंदर आनंद घ्या. धन्यवाद. Okay.